परिवहनच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा कपातीचा प्रस्ताव व्यवस्थापक मॅकलवार यांनी पदाधिकाऱ्यांपुढे मांडला आहे। पालिकेच्या परिवहन विभागाकडे 935 कर्मचारी आहेत। त्यापैकी 470 कर्मचारी कायम आहेत, 335 कर्मचारी हंगामी आहेत, 77 बदली कामगार आहेत, तर 25 कामगार मानधनावर आहेत। या कर्मचाऱ्यावर प्रत्येक महिन्यासाठी 1,20 लाखाच्या आसपास खर्च केला जातात। 2 दिवसापूर्वी पालिकेच्या वतीने परिवहनच्या पगारासाठी दिलेल्या पैशातून 98 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारावर तर 52 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी खर्च करण्यात आले। सभागृह नेते सुरेश पाटील यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता परिवहन विभागाकडे कायम 470 कायम कर्मचारी आहेत। यामध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे। मात्र सध्या परिवहनच्या ताफ्यातील फक्त 45 बसेस रस्त्यावर धावत आहेत। 2 पाळीमध्ये फक्त 300 कायम कामगारांना मिळते, 170 कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही। मात्र ते कर्मचारी कायम असल्याने त्यांना बसून पगार द्यावा लागत आहे। सध्या परिवहनची आर्थिक स्थिती ढासळली आहे। 5 महिने झाला कर्मचाऱ्यांचा पगार नाही। 75 वरून रस्त्यावर 44 बसेस धावत आहेत। कमी बस धावत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही, त्यामुळे बसून पगार देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। परिवहन विभागाच्या डोलारा सांभाळणे आता अवघड होऊन बसले आहे। प्रति बस साठी चालक, वाहक आणि इतर कर्मचारी मिळून 7 कर्मचारी, याप्रमाणे 44 बसेससाठी 308 कर्मचाऱ्यांची गरज आहे। यामध्ये बसची संख्या वाढत नाही, उत्पन्न वाढत नाही, पगार करण्याची परिवहनची क्षमता होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसण्याचा प्रस्ताव व्यवस्थापक मायकलवार यांनी पदाधिकाऱ्यांसमोर दाखल केला आहे। मात्र सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे, महिन्याला 5 गाड्या चालू करण्यासाठी 3.5 लाख देणे, 2-3 महिन्यात बसची संख्या 65 ते 70 पर्यंत आणत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे।